रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक सुपर बटाटा दिलाय ना. सर काय सांगाल सध्या लसूणचे भाव कमी झाले, ग्राहकांमध्ये किती उत्साह आहे आणि गृहिणींमध्ये किती उत्साह आहे? लसणाचे भाव, आता लसणाची आवक वाढत आहे, नवीन लसूण निघत आहे, त्यामुळे थोडीशी आवक वाढल्यामुळे आता बाजार साहजिकच आहे. ह्या टायमाला थोडे आवक वाढल्यामुळे कमी होणारच आहे. नवीन लसूण निघत आहे. मध्यंतरी लसूण हा खूप महाग झालेला, त्यामुळे गृहिणींचं बजेट हे कोलमडलं होतं, पण आता थोडा कमी प्रमाणात भाव कमी झालेले आहेत, जास्त प्रमाणात कमी झालेले, त्यामुळे गृहिणींचं बजेट हे परत त्यांच्या आटोक्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना जो फटका जो जास्त बाजार वाढल्यामुळे बसत होता तो कमी झालेला आहे. त्यामुळे सर्व वातावरण जरा चांगलं आहे, खरेदी पण चांगली आहे आणि लसणाची विक्री चांगली होत आहे. सध्याचा रेट किती आणि पहिला किती रेट होता, किती निघाले? पहिला 250, 300, 350 वरती किलोवरती लसूण गेलेला, पण आता 150-200च्या वरती आलेला आहे. 100 ते 200 रुपये रेट आहेत. क्वालिटी वाईज 100 ते 200च्या हिशोबाने विकत आहेत लसूण. सध्या आवक किती आहे, पहिल्यापेक्षा किती आवक आहे? पहिली आवक नवीन सुरुवातीला जेव्हा लसूण निघत नव्हता नवीन पीक, त्यावेळी आवक खूप कमी प्रमाणात होती. रोजचे 1-2 गाडी 4 गाड्या येत होत्या, पण आता चांगल्या प्रमाणात 10-15 गाड्या रोज मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे लसणाचे बाजार कमी झालेले आहेत. आवक होत आहे. लसणाची आवक ही MP मधून जास्त प्रमाणात येत आहे. काही चायनावरून पण आवक मागवत आहेत. असं MP जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्राला म्हणजे देशभरात लसूण पुरवत आहे.